राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील पाटपन्हाळा गावच्या मालकी हद्दीतील शेकडो झाडांची विनापरवाना तोड करण्यात आली आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलियन बाभळ, निलगिरी यासह अनेक जातीच्या झाडांचा समावेश आहे. पाटपन्हाळा इथल्या गट नंबर 45 मध्ये अवैध वृक्षतोड होऊन लाकूड चोरीला गेल्याबाबतची माहिती जमिनीचे सहहिस्सेदार धोंडीराम बोडके, द्यावू बोडके, बजू बोडके, विठू बोडके यांनी सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर क्षेत्र संचालकांच्या आदेशानुसार वन्यजीवच्या सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका भवर यांनी वन्यजीवच्या पथकासह भेट दिली. यावेळी गट नंबर 45 मधील शेकडो वृक्षांच्या तोडीसह वनविभागाच्या राखीव क्षेत्रातील 20 ते 25 ऐन किंजळ जातीचे वृक्ष तोडून चोरीला गेल्याचं उघडकीला आलंय. याबाबत आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका भवर यांना विचारलं असता पंचनाम्याचं काम सुरू असून संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच प्रतिक्रिया दिली जाईल असं सांगितलं. याबाबत वन्यजीव विभागाकडे तक्रार करूनही योग्य ती दखल घेतली नसल्याचा आरोप माजी सरपंच बाबूराव बोडके यांनी केलाय. तर ह्या गट नंबर 45 मधील 500 ते 600 झाडं ऑस्ट्रेलिया बाबळीची बिगर परमिशनची तोडलेली आहेत. तसाच त्या रस्त्यासाठी मालकीतनं न काढता फॉरवर्ड एरियातनं रस्ता काढून फॉरवर्डमधली झाडं पण 50-100 झाडं ऑस्ट्रेलिया बाबळीची तोडलेली आहेत. JCBच्या साहाय्यानं रस्ता करून जवळजवळ 15 ते 20 ट्रक माल ऑस्ट्रेलिया बाबळीचा 10 टायर 6 टायर ट्रॅक्टरच्या साहाय्यानं ह्याच्या फॉरवर्ड खात्याच्या सहकार्यातून आणि शेतकऱ्याच्या संगनमतानं तुटलेला आहे. त्या गट नंबरमध्ये आमचाही हिस्सा आहे 45 मध्ये. त्या हिस्सेदारांना न विचारात घेता तक्रार दिली. मुख्य वन संरक्षकांना भेटायची पाळी आली. त्यातनं तक्रार आल्यानंतर सुद्धा आता सब डेपो मॅडम आल्या होत्या, पण त्यांनी सुद्धा काय म्हणावी एवढी दखल घेतलेली नाही. तर त्या तुटून नेण्यास कारणीभूत जे खालचे डिपार्टमेंट होते, नाका आहे तिथं, नाक्यावर 24 तास चालू असतोय. त्या नाक्यावरचा पण एक तिथलाच राहणारा जे वन मजूर आहे तो प्रायव्हेट आहे. गव्हर्नमेंटचा माणूस नसताना प्रायव्हेट माणूस तिथं नेमला जातोय, त्यालाही त्या नाक्यावरनं बाजूला करावा. पाटपन्हाळा परिसर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे, तरीही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. वनविभागाच्या नाक्यावरून विनापरवाना वृक्षांची वाहतूक होतेच कशी, असा प्रश्न बोडके यांनी उपस्थित केलाय.